वसमतच्या श्री साई सेवा गॅस एजन्सीच्या विरोधात केजी मस्के यांचे उपोषण सुरूच. साई सेवा गॅस एजन्सीचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. वसमत शहरातील श्री साई सेवा गॅस एजन्सीमार्फत ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते कोंडिबा मस्के यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाचेही या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे. मस्के यांनी आरोप केला आहे की संबंधित गॅस एजन्सीकडून ग्राहकाकडून अनावश्यक शुल्क आकारले जात असून नियमबाह्य पद्धतीने पैसे उकळले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असून ग्राहकांची सर्रास लूट सुरू असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी दिनांक 17 मार्च 2026 रोजी ऑनलाईन गॅस बुकिंग केला होता. वास्तविक पाहता तो मला 10 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे होता, परंतु गॅस एजन्सीचे मालक आणि वितरित करणारे मुले यांनी माझा आलेला नंबर परस्पर त्यांनी दुसरं कोणाला तरी जास्त पैसे घेऊन विक्री केला आणि मला 17 मार्चपासून ते आज 1 मे 2026 पर्यंत माझा गॅस त्यांनी दिलेला नाही. आणि वारंवार मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, माननीय उपविभागीय अधिकारी साहेब वसमत यांना निवेदन दिले, माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले. माझे एकट्याचाच हा प्रश्न नव्हे, तर वसमत तालुक्यामध्ये जेवढी काही गॅसधारक जनता आहे त्या जनतेपैकी किमान 40 ते 60% जनता आज गॅससाठी परेशान आहे. त्यांना वेळेवर गॅस मिळत नाहीत, जादा दराने गॅस घ्यावा लागत आहे. 900 रुपयाची पावती असताना 1000 रुपयापासून ते जवळपास 2000पर्यंत गॅस वितरित करणारे मुलं घेत आहेत. आणि त्यांना विचारलं वा तुम्ही एवढे पैसे जास्त का घेतात, तर त्यांनी सांगितले की आम्हाला गॅस मालक यांच्याकडून पगार मिळत नाही, त्याच्यामुळं आम्हाला कुठल्या तरी मार्गाने वरून पैसे घ्यावे लागत आहेत. यापूर्वी ते रेग्युलर 50-100 रुपये घेत होते. 100-50 रुपये घेत असताना काय वाटत नव्हतं, बाबा जाऊ द्या मेहनत करायला घरापर्यंत आपल्याला डोअर सर्व्हिस द्यावी म्हणून आजपर्यंत जनतेने सुद्धा त्यांना स्वखुशीने त्यांना पैसे दिलेले आहेत. परंतु मागच्या 9 मार्चपासून ते जवळपास 13 मार्चपर्यंत होऊ शकतं की जागतिक युद्धामुळे एखाद्या वेळेस थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल, परंतु 13 मार्चपासून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसताना जाणून बुजून गॅस वितरक आणि त्यांच्या मुलांनी कृत्रिम तुटवडा भासून जास्त दराने गॅस वितरित करत आहेत असा त्यांचा आरोप आहे. आणि मी या संपूर्ण तक्रारी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय अन्न पुरवठा मंत्री साहेब, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मुंबई आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन दिल्ली यांच्याकडे सर्वच्या सर्व रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. आणि जोपर्यंत श्री साई गॅस सेवा एजन्सी यांचा परवाना निलंबित होत या संदर्भात थेट आम्ही एजन्सी चालकासोबत संपर्क केला असता नेमकं एजन्सी चालक काय म्हणाले तुम्हीच पहा. हा, आपलं ते उपोषण बसले मस्के साहेबाचं, नेमकं प्रकरण काय ते? कशाचं? केजी मस्के जे उपोषण बसले श्री साई सेवा गॅस. मी पत्रकार जाधव बोलतो. हो का? बरं बरं बरं. त्याचा आरोप आहे की गॅस मिळत नाही, नंबर येऊन सुद्धा. बरं, भेटून सांगते तुम्हाला फोनवर. असं आहे का? नाही, थोडं माहिती दिली असती आपल्याला. हो, माहिती देते ना, भेटूनच बोलते माहिती काय द्यायची ते. हो, पण ऐका ना इंगुली भाई, हो, मी कार्यक्रमात आहे आता, एंगेजमेंट आहे तरी नंतर करते कॉल. फोन करा मला. हो. त्यांच्या उपोषणाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून अनेकांनी तहसील कार्यालय परिसरामध्ये भेट देत समर्थन दर्शवले आहे. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी परिस्थिती चिघळू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून हालचाली सुरू असल्याचेही समजते. मस्के यांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या आंदोलनामुळे वसमतमध्ये गॅस एजन्सीच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काही दिवसांमध्ये प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमीकरिता वसमतवरून भगवान जाधव.